नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी ही अर्णवच्याकडे मिठाईचे सॅम्पल्स घेऊन आलेली असते. त्यावेळेला ईश्वरी आता लावण्याला विचारते की लावण्या मॅडम, ही मिठाई बघा, टेस्ट करून सांगा कशी बनली आहे. तेव्हा लगेच ती तिच्याकडे बघते आणि म्हणते की मी टेस्ट करून सांगू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सांगा ना. तेव्हा ती म्हणते की स्वीट्स आणि मी ठीक आहे थोडेसे घेते, असं म्हणून ती तो मिठाईचा जरासा तुकडा तोडते आणि मग खाऊन बघते. आता खाल्ल्यानंतर ती सगळ्यांचे चेहरे बघते. ईश्वरी, अर्णव आणि बाजूला आकाशही उभा असतो. अर्णवही तिच्याकडेच बघत राहिलेला असतो, कारण ती काय बोलते याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. ती खरंच ईश्वरीचं कौतुक करते की पुन्हा काहीतरी खोट काढते याकडे अर्णव अगदी बारकाईनेच बघत असतो. त्यावेळेला आता लावण्या ही ईश्वरीकडे बघते आणि म्हणते की गुड, नाईस असं म्हणून तिच्या मिठाईचं कौतुक करते. आणि तिने कौतुक केल्यामुळे ईश्वरीलाही बरंच वाटतं आणि अर्णवलाही आनंदच होतो, कारण तिने खरं जजमेंट दिलेलं असतं. आता ईश्वरी अर्णवकडे बघतच राहिलेली असते, कारण अर्णव हा मिठाई टेस्ट करणार हे तिला माहीत असतं. नंतर आता आकाशला ईश्वरी म्हणते की ठीक आहे आकाश सर, आता तुम्ही बघा ना मिठाई कशी झाली आहे ते. तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली त्याचं काय ना ईश्वरी, मला ना यामधलं काही समजत नाही. तू दादाला विचार ना, दादाला या सगळ्यामधलं अगदी करेक्ट समजतं. त्यामुळे दादा टेस्ट करून सांगेल तुला की कशी झाली आहे मिठाई ते. नंतर मला जरा काम आहे, मी जातो, लिस्ट पाठवायची आहे ना, असं अर्णवला तो बोलतो आणि बाजूला जात असतो. आणि नंतर जाता जाता लावण्यालाही म्हणतो की लावण्या जरा येतेस, मला जरा तुझ्याशी कामाबद्दल एका महत्त्वाच्या चर्चा करायची होती. तेव्हा लावण्य त्याला विचारते की आत्ताच. तेव्हा तो म्हणतो की हो आत्ताच, ॲक्च्युली आत्ताच बोलायचं होतं. असं म्हटल्यावर आता लावण्या जराशी चिडते, कारण मुद्दामच तो तिला तिथून बाजूला घेऊन जातोय हे तिला लक्षात आलेलं असतं. म्हणून लावण्या त्याला म्हणते की ठीक आहे चालेल, चल येतेच मी, असं म्हणून आता ती तिथून उठून जात असते. मात्र लावण्याला मनातून आकाशचा खूप राग आलेला असतो, कारण ते जो काही करतोय त्याची त्याला चीड आलेली असते. नंतर ती निघून गेल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडेच बघत राहतात. आणि ईश्वरीला आठवतं की अर्णवने तिला चॅलेंज दिलेलं असतं की मिस इंदोर, ह्या 700 बॉक्सचं चॅलेंज तू पूर्ण करू शकत नाहीस तर तू लूजर आहेस. म्हणून आता ईश्वरीनेच ते चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं आणि ती पूर्ण करणार असते. त्यामुळे अर्णव आता तिच्याकडे बघत हसत असतो, कारण त्याला माहीत असतं ईश्वरीला मुद्दामच त्याने ते चॅलेंज घ्यायला लावलेलं असतं आणि ते चॅलेंज कंप्लीट देखील करायला लावलेलं असतं. म्हणून ईश्वरी पण गालातल्या गालातच हसत असते. आता दोघेही एकमेकांशी सुरुवातीला काहीच बोलत नाही, कारण या सगळ्या गोष्टींमुळे दोघं शांत बसलेले असतात आणि ईश्वरी ही अर्णववर थोडीफार चिडलेली असते. त्यामुळे तीही आता सुरुवातीला काही बोलायला जात नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुप्रिया आणि जयू दोघीजणीही 700 बॉक्सेस कसे रेडी करायचं याचं सगळं काही खरेदी किंवा सामानाचा खर्च सगळं काही लिहून ठेवत असतात. त्यानंतर मग आता सुप्रिया म्हणते की हा खर्च वगैरे किती काय होतोय ते सगळं आपण व्यवस्थित काढूया, आणि आसपासच्या दुकानातूनही चौकशी करून आली आहे मी, त्याच्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे. आपण हे सगळं व्यवस्थित मॅनेज करूया आणि करूया आपण तिघीजणी व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही, असं ती तिला धीर देत असते. तेवढ्यातच राकेश धावत धावत येतो आणि म्हणतो की हे काय झालं आहे जयू आत्या, तुम्ही मला काहीच सांगितलेलं नाही. इतकं मोठं प्रकरण घडून गेलं तरीही तुम्ही मला सांगितलं नाही. अहो, एक फोन करायला कितीसा वेळ लागतो. तेव्हा जयू आत्या म्हणते की अहो हो हो राकेशजी, जरा शांत व्हा, काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही मलाच विचारताय का काय झालं आहे म्हणून. अहो, इतकी मोठी गोष्ट घडली, घरामध्ये गुंड आले होते आणि नशीब ईश्वरीजी होत्या म्हणून सगळं निभावलं, नाहीतर काय केलं असतं तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की मला सांगा ना, तुम्ही मला सांगायचं होतं. तेव्हा सुप्रिया आणि जयू दोघेही म्हणतात की हो आता काळजी करू नका, ते गुंड निघून गेलेत आणि तसंही ईश्वरी होती ना, तिने अगदी सगळं व्यवस्थित हँडल केलं, घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो की हो, देवाची कृपा आणि काही झालं नाही, ईश्वरीजी होत्या त्यांनी सगळं काही व्यवस्थित हँडल केलं. अहो, आता जाता जात्या त्या मला भेटल्या, रस्त्यात जात होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसलं मला. मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं असं सगळं घडलं आहे म्हणून. परंतु बिचाऱ्या जाताना त्यांच्या चेहऱ्यावर एकच टेन्शन होतं की पुन्हा जर असं काही घडलं तर, त्या घरात नसताना असं जर काही झालं तर, हेच टेन्शन त्यांच्या डोक्यावर होतं. आता मला सांगा की जर त्या नसताना काही झालं घरात तर मग काय करायचं आहे, मलाही कळत नाही आहे. परंतु बस झालं आता, आता याच्यावर काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं, हे प्रत्येक वेळेला चालणार नाही आहे. जर कोणी नसताना काही झालं तर. तेव्हा मग आता ती म्हणते की काय करायचं काय मग आम्ही. त्यावर तो म्हणतो की काहीतरी सिक्युरिटीसाठी आपल्याला बघितलं पाहिजे ना.
त्याशिवाय काही खरं नाही. आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की अहो पण राकेशजी, असं सिक्युरिटीसाठी वॉचमन वगैरे ठेवणं आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो की नका काळजी करू, वॉचमॅनचं वगैरे नाही म्हणत आहे मी, ठीक आहे, परंतु दुसरा काहीतरी पर्याय असेल ना, तो पर्याय बघितला पाहिजे. तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की दुसरा पर्याय म्हणजे नक्की काय? तेव्हा तो म्हणतो की मला असं वाटतंय की CCTV वगैरे बघितलं पाहिजे. हां, ठीक आहे, चालेल. आता CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत. तेव्हा मग आत्या आणि सुप्रिया दोघेही म्हणतात की आम्हाला नाही परवडणार हे, म्हणजे CCTV वगैरे कशासाठी? नको, राहू देत. आता असं पुन्हा कधी होणार नाही. तेव्हा राकेश म्हणतो की नाही, आता मी नाही ऐकणार आहे कोणाचं. मी CCTV बसवून घेणार म्हणजे घेणार. ते तुम्ही माझ्यावर सोडा, ती कसं करायचं आहे आणि काय करायचं आहे. मी सगळं बघतो काय करायचं आहे ते. आता बस, मी ऐकणारच नाही आहे कोणाचं. तेव्हा मग सुप्रिया त्याला समजवायला जात असताना जयू आत्या म्हणते की अगं सुप्रिया, नको बोलूस आता त्यांना काही. एकदा राकेशजींनी ठरवलं ना, तर ते कोणाचंही ऐकणार नाही आहेत. तेव्हा राकेश म्हणतो की अगदी बरोबर आत्या, तुम्ही बघा ना मी आता काहीच करतो ते. बरं, येतो मी, असं म्हणून तो जरा आता घाईघाईतच बाहेर पडतो. आणि नंतर जयू सुप्रियाला बोलत असते की बघितलं, राकेशजींना आपली किती चिंता आहे, आपली किती काळजी करतात ते, असं म्हणून ती तिला समजावत असते. तर इथे राकेश बाहेर येऊन म्हणतो की CCTV, इंदोर जिलेबीचे वडील आहेत, ते माझ्यावर चौकशी करणार आहेत का? ठीक आहे, चालेल, मग मीही आता इथे CCTV बसवणार आणि या घरात कोण येतं आहे, काय करतं आहे, सगळ्यांवर नजर ठेवणार मी, म्हणजे माझ्या लक्षात येईल नेमकं काय घडतं आहे ते. परंतु हे सगळं कसं घडलं असेल? माझ्याशिवाय इथे गुंड पाठवण्याची हरकत कोणी केली असेल? म्हणजे माझ्याशिवाय कोणीतरी आहे जे इथे गुंड पाठवू शकते. या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे, असा विचार आता राकेश करत असतो. त्यानंतर ईश्वरी ही मिठाईचे ते 3 बॉक्स आणलेले असतात, ते बॉक्स ओपन करत असते आणि ओपन करून ते समोर प्रेझेंट करून ठेवत असते. तेव्हा मग आता अर्णव ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर, हे सगळं असं प्रेझेंटेशन करणं वगैरे तुला डिफिकल्ट वाटत असेल ना? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही नाही, याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही आहे सर, उलट ना मला हे सगळं सोपंच वाटतं. आणि तुम्हाला सांगू की उलट डिफिकल्ट माणसांसोबत कसं व्यवस्थित वागायचं आहे हेही मला आता समजलेलं आहे, त्यामुळे मला आता बाकीचं काही डिफिकल्ट असं वाटतच नाही. तेव्हा मग अर्णव ईश्वरीला बोलतो की हा माझ्यासाठी टोमणा होता का? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही, टोमणा कसा असेल? अहो म्हणजे मी तुम्हाला टोमणा मारण्याइतकी तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये आहे का तरी मी? मला सांगा. तेव्हा अर्णव हा तिच्याकडे बघतच बसतो. ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सर, तुम्हाला भेटण्याच्या अगोदर पर्सनल स्पेस हा असा कोणता शब्द असतो हेच मला माहिती नव्हतं. म्हणजे हा असा प्रकारचा शब्दच मला माहिती नव्हता खरं तर. तेव्हा तुम्हाला भेटून हे सगळं मला समजलं की अशी काही गोष्टी असू शकतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं तू मला बोलतेस की टोमणा मारतेस, नक्की काय करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही सर, टोमणा वगैरे अजिबातच मारत नाही आहे मी. मग नंतर आता ईश्वरी त्याला म्हणते की ठीक आहे सर, आता ही तुम्ही मिठाई बघा. मग अर्णव म्हणतो की ते सगळं बघूया आपण नंतर, आधी तू ही कॉफी तरी पी. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अहो तुम्ही जर कॉफी प्यायलात तर या मिठाईची टेस्ट तुम्हाला कशी काय समजेल? तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं तू आहेस ना, म्हणजे ईश्वरी म्हणते की काय? तेव्हा तो म्हणतो की अगं तू आहेस ना, मग तू सांग मला टेस्ट करून कशी झाली आहे ती मिठाई. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मी आणि तुम्हाला मिठाई टेस्ट करून सांगायचे नामुमकिन आहे. नाही, म्हणजे आपली टेस्ट तर डिफरंट आहे, कारण तुम्ही फार वेगळे आहात आणि मीही फार वेगळी आहे. काय ना, तुम्ही ते घासपूसवाला खाना खाता आणि आम्ही तेल, तिखट, कॅलरीज सगळं काही पचवतो. शिवाय तुमची ती इंग्लिश भाषा आणि आमची इंदोरी मराठी भाषा, आणि मी सतत बडबड बडबड करत असते आणि तुम्हाला शांत राहणं आवडतं. त्यामुळे आपल्यामध्ये सेम असं काहीच नाही आहे, बरोबर की नाही? मग आपली ही टेस्ट तरी कशी बरोबर असेल? शिवाय तुम्हाला गोड खायलाही आवडत नाही आणि आम्ही तर गोड खातो, आम्ही सगळं काही पचवतो, परंतु तुम्हाला हे सगळं नाही पचणार. त्यामुळे मी सांगते की तुम्ही आता ही कॉफी प्यायच्या ऐवजी तुम्ही ही मिठाई खाऊन बघा आणि मला सांगा की टेस्ट कशी झाली आहे ते. तेव्हा आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्हाला गोड फार आवडत नाही मला माहिती आहे, परंतु तरीही थोडं गोड खाल्लात तरी काही हरकत नाही. तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की नाही मिस इंदोर, अशातला काहीच भाग नाही आहे, म्हणजे मला गोड आवडत नाही असं नाही आहे. तेव्हा तो आता हसत तिला ते सगळं सांगतो आणि नंतर त्याला आठवतं ते म्हणजे त्याच्या आईबरोबरचं बालपणीचं वागणं. आणि आई त्याला डबा देत असताना तो म्हणतो की आई आज टिफिनला काय आहे? तेव्हा ती म्हणते की माझ्या अर्णवला गोडामध्ये काय आवडतं ते दिलं आहे मी आज टिफिनमध्ये. तेव्हा मग तो म्हणतो की आई म्हणजे शिरा दिला आहेस का तू?
मग मी सगळा संपवेल, असं लाडानेच तो आईला बोलतो आणि ते सगळं त्याला आठवतं आणि तो त्याच आठवणींमध्ये रमून गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अहो कुठे हरवलात? तेव्हा तो म्हणतो की काय नाही, लहानपणीची आठवण झाली. म्हणजे काय ना, तुला माहिती आहे की मलाही गोड तसं आवडतं, पण मधल्या काही काळामध्ये ना कोणी तसा मला फोर्सच केला नव्हता. तेवढ्यातच आता ईश्वरीला तो म्हणायला लागतो की चल तू कॉफी पिऊन घे, थंड होईल, नाही तर त्याची कोल्ड कॉफी होईल. ईश्वरी म्हणते नाही, मिठाई खा. आणि कॉफी आणि मिठाईचे बॉक्स एकमेकांना टक्कर देतात आणि अर्णवच्या हातावर जराशी कॉफी सांडते. तेव्हा तो हात भाजल्याची ॲक्टिंग करायला लागतो. ईश्वरी म्हणते की तुम्ही पण ना खरंच अर्णव सर, खरंच मला कळत नाही तुमचा हा नेहमीचा हट्ट का असतो. म्हणजे तुम्हाला आवडते म्हणून समोरच्याने ती गोष्ट केलीच पाहिजे असा हट्ट का असतो नेहमी तुमचा? बघा तुमच्या हाताला किती भाजलं आता. असं म्हणून ईश्वरी त्याच्या हातावर फुंकर मारत असते आणि ते सगळं पाहून अर्णवला खरंच खूप आनंद होत असतो आणि तो ईश्वरीकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की मला समजत नाही आहे सर की तुम्ही या मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर मलाच का दिली. अर्णवचं तिच्याकडे लक्षच नसतं, म्हणजे तिच्या बोलण्याकडे. मग ती म्हणते की बोला ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो की दचकतच काय झालं. ईश्वरी म्हणते की या 700 मिठाईंच्या बॉक्सची ऑर्डर तुम्हाला मलाच काय द्यायची होती. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, मला माहीत होतं की ही जी ऑर्डर तुला देणार ना, ही प्रोसेस जी सगळी असते तू ती एन्जॉय करशील. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की म्हणजे तुम्हाला इतकं सगळं हे विश्वासाने कसं कळलं, तुम्हाला हे सगळं कसं समजलं, म्हणजे मला हे सगळं आवडेल म्हणून. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो की हो, समजलं मला. काय ना, जास्त बडबड करणाऱ्या माणसांना ना ओळखणं खूप सोपं असतं आणि मी तुला ओळखू लागलो आहे, त्यामुळे मी किताब लिहू शकतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा ठीक आहे, परंतु जर कमी बोलणारी माणसं असतात ना आणि शांत असतात ना, त्यांना ओळखणं खरंच खूप कठीण असतं, जसं की तुम्हाला. परंतु मी ओळखते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की पण तू मला कशी ओळखतेस की मला चहा नाही आवडत, कॉफी आवडते, स्वीट्स नाही आवडत, ते सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हां, ते तर मी ओळखते, परंतु ठीक आहे, जाऊ दे. आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला ही मिठाई आवडत नसली, स्वीट आवडत नसलं तरीही तुम्ही मला सांगा की हे टेस्ट करून कसं बनलं आहे. त्यावर अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, आणि नंतर ती मिठाई दिल्यावर तो खातो आणि कौतुक करून सांगतो की इट्स व्हेरी अमेझिंग, अनबिलिव्हेबल, खरंच खूप छान टेस्ट झाली, असं म्हणून तो कौतुक करायला लागतो. आता ईश्वरीला तो कॉफीचा कप देत म्हणतो की घे, कॉफी घे. तेव्हा ती एक सिप घेते आणि म्हणते की शी, किती कडू आहे ही कॉफी, आणि खरंच किती कडू कॉफी, याच्यात अजिबातही साखरच नाही आहे. ही कॉफी कशी आहे माहिती आहे, अगदी तुमचा राग असतो, विनाकारणाचा राग असतो ना, त्याच्यासारखी ही कॉफी आहे. तेव्हा आता अर्णव हा चिडूनच तिच्याकडे बघतो आणि ईश्वरी ही त्याच्याकडे बघून हसायला लागते. आता दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण जे काही घडलं आहे ते सगळं अगदी आनंदात घेतात आणि दोघंही एकमेकांचं कौतुक करत ती मिठाई अर्णवला खायला, ईश्वरी अर्णवला दुसरी मिठाई टेस्ट करायला देते. तेव्हा तीही मिठाई अगदी मस्तच झाली असं तो कौतुक करत सांगत असतो. आणि हे सगळं होत असताना अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत हसत असतात आणि दोघंही या सगळ्या गोष्टीला खूप एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच हे सगळं आता आकाश येऊन बघतो आणि आकाशला कळतं की दोघंही खूप एकमेकांसोबत खुश आहेत, म्हणून तो त्यांना डिस्टर्ब न करता निघून जातो. आता ईश्वरी ही ऑफिसमधून बाहेर पडत असते. तेवढ्यात नेहमीप्रमाणे हे यू असं बोलतच लावण्य तिच्या समोर येते आणि लावण्या आल्याबरोबर तिचं तोंड वाकडं होतं. ईश्वरी म्हणते की झालं, ही आली. त्याचबरोबर आता लावण्य येते आणि म्हणते की व्हॉट, काय करतेस तू. तेव्हा मग ती म्हणते की कुठे काय. लावण्य म्हणते की तुला काय वाटलं की मगाशी तुझ्यासमोर मी जे काही मिठाईचं कौतुक केलं त्याने तू अगदी हुरळून तर गेली नाही आहेस ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही मॅडम, मला माहीत होतं ते सगळं तुम्ही मजबुरीमध्ये केलं, कारण अर्णव सर समोर होते ना, म्हणून तुम्हाला ते करावं लागलेलं, बरोबर ना. मला माहिती आहे की तुम्हाला याचा काही आनंद झाला नव्हता फार. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, आता तुला काय वाटतं आहे की तू ही ऑर्डर घेऊन अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील, बरोबर ना. तेव्हा मग ती म्हणते की त्याच्या जवळही जायचं नाही, लक्षात आलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला वाटलंच होतं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला अशीच भीती का वाटत असते हो की मी अर्णव सरांच्या जवळ जाईन किंवा दुसरी गोष्ट घडेल अशी. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला जास्त बोलून दाखवू नकोस, तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं कर, म्हणून त्याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेव. ईश्वरी म्हणते की जर तुम्हाला इतकीच भीती वाटत असते ना, तर तुम्ही मला का धमकी देताय. तुम्ही अर्णव सरांना धमकी द्या ना की माझ्याशी भेटायचं नाही किंवा बोलायचं नाही अशी, मलाच का बोलता प्रत्येक वेळेला. तेव्हा ती म्हणते की हे यू, तू लक्षात ठेव, जास्त बोलायचं नाही. आता एक काम करायचंस तू, ही जी मिठाईची 700 बॉक्सेसची ऑर्डर घेतली आहेस ना, ती रिजेक्ट करायची. अर्णवला तू सांगायचं की मी ही मिठाईची बॉक्सची ऑर्डर घेणार नाही. तेव्हा ती म्हणते की नाही, हे असं का करायचं आहे मी.
तेव्हा ती म्हणते की मी सांगते म्हणून ही ऑर्डर तुला रिजेक्ट करायची आहे, नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत. ईश्वरी म्हणते की एकदा मी आता अर्णव सरांना जबान दिली आहे, त्यामुळे मी मागे हटणार नाही. मी ही मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण करणार म्हणजे करणारच, काहीही झालं तरीही. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही जा अर्णव सरांकडे आणि सांगा ना अर्णव सरांना की मला ही ऑर्डर देऊ नका म्हणून, किंवा तुम्ही दुसरं कोणीतरी अरेंज करा, तुम्ही मला कशासाठी सांगताय. तेव्हा मग लगेच लावण्य म्हणते की हे यू लक्षात ठेव, जास्त बोलायचं नाही, माझ्यासमोर जास्त बोलणं करायचं नाही, कळलं. त्यामुळे मी जे सांगते ना तेच करायचं आणि ही मिठाईच्या बॉक्सची ऑर्डर रिजेक्ट करायची. तू करणार आहेस रिजेक्ट की नाही करणारेस रिजेक्ट, असं ती तिला अगदी रागानेच विचारते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, मी ही जी मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर घेतली आहे ती मी रिजेक्ट करणार नाही. आता हे ऐकल्यावर लावण्याला खूप राग येतो. लावण्य म्हणते की तुझी एवढी हिंमत. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, नाही करणार मी रिजेक्ट, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा लावण्य विचार करते की ईश्वरी देसाई, तू खूप मोठी चूक केली आहेस. लावण्याचा शब्द नाकारून तू खूप मोठी चूक केली आहेस. आता तुला मी अशा सिच्युएशनमध्ये टाकेन ना की तुला असं वाटेल की ही ऑर्डर मी नाही घेतली असती तर बरं झालं असतं, आणि या ऑर्डर घेतल्याचा आता तुला पश्चाताप होईल. हे सगळं मी अरेंज करणार आणि तुला ही ऑर्डर घेतल्याचा त्रासही होईल, आणि ही ऑर्डर तुझी पूर्णही नाही होऊ देणार ही लावण्या. बघ, मार्क माय वर्ड्स, तुला याचा त्रास होणार म्हणजे होणारच. तू माझा शब्द टाळून खूप मोठी चूक केली. लावण्य आता पूर्ण सुडाच्या भावनेने पेटून उठलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी घरी आलेली असते, तिचा चेहरा पडलेला असतो. सुप्रिया विचारते की काय गं, काय झालं, अर्णव काय म्हणाला, सॅम्पल्स आवडले ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, सॅम्पल्स आवडले. मग ईश्वरीचा चेहरा तरीही पडलेलाच असतो. ईश्वरीला सुप्रिया म्हणते की अगं मग काळजी करण्यासारखं काय इतकं, चेहरा काय इतका बारीक करून घेतला आहेस, दुसरं काही घडलं आहे का तिकडे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ती लावण्या मॅडम, ती स्वतःला ना फारच शानी समजते. तेव्हा मग आता सुप्रिया म्हणते की अगं काय झालं लावण्याच्या बाबतीत, म्हणजे काही घडलं आहे का, असं सुप्रिया तिला विचारत असताना तिथे ती काही सांगायला जाणार तेवढ्यातच आत्या येते. आत्या म्हणते की अगं इशू, काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे, सगळं अगदी व्यवस्थित झालं आहे बघ. अगं मी आता सगळी खरेदी काढून आली आहे, शिवाय हे बघ इथे सगळा हा सामानाचा खर्च पण मी मांडला आहे आणि आजूबाजूच्या दुकानात चौकशी केली आहे. आणि हो, कुठे मिठाई बनवायची काय, आपलं बाहेरचं जे वरांडा आहे ना तिथे 2 शेगड्या, 2 मोठे पातेले आणि बाकीचं सगळं सामान मी तिथे अरेंज केले, म्हणजे आपल्याला मिठाई बनवायची असेल ना तर आपण तिकडे बनवू शकतो. सुप्रिया म्हणते की हे उत्तम झालं. मग नंतर सुप्रिया म्हणते की बरं ऐकलत का, आपल्याला 700 मिठाईचे बॉक्सेस कुठे ठेवायचे त्याच्यासाठी पण जागा बनवून घेतली पाहिजे की कुठे काय करायचं आहे ते. तेव्हा लगेच आता सुप्रियाला जयू म्हणते की हो हो, तेही मी करते, नका काळजी करू. आणि मग ईश्वरीला ती म्हणजे सामानचं लिस्ट बघायला देते आणि म्हणते की हे बघ, हे सगळं लक्ष घाल. तेव्हा ईश्वरी ते बसून सगळं बघत असते आणि इथे मामा आणि अर्णव हे दोघंजणही राकेशच्या विषयी चर्चा करत असतात. आणि मामा म्हणतो की ज्या संस्थेला पैसे जात आहेत ते पैसे कोणापर्यंत जातात हे सगळं आपल्याला शोधायला हवं. म्हणजे जावई बापूंबद्दल आपल्याला फार काही असं माहितीच नाही आहे ना, म्हणजे तशी कधी गरजच पडली नाही, कारण त्यांच्याशी इतका सगळा आपला संबंधच आला नाही आहे. त्यावर आता त्याला अर्णव म्हणतो की आपण एक काम करूया, आपण ना ताईला विचारूया हे नेमकं काय आहे म्हणून, म्हणजे ताई आपल्याला सांगू शकेल त्यांच्याबद्दल. तेव्हा तितक्यातच अंजली येते आणि काय चाललं आहे तुमचं असं विचारते. त्यावर आता अर्णव म्हणायला लागतो की ताई, म्हणजे जिजूंबद्दल तुला काही माहिती आहे का, म्हणजे ते तिथे काम करतात, जिथे NGOसाठी काम करत आहेत, किंवा त्याबद्दल किती वर्ष काम करत आहेत, काय काम करत आहेत, आणि त्या कशाबद्दल तुला जरा काही आयडिया आहे का. कारण ना काय आहे, आपल्याकडून ना अवॉर्ड जातो असा एखाद्या व्यक्तीसाठी जी अशा तळागाळातल्या लोकांसाठी काम करत असते, आणि असा पुरस्कार द्यायचा आहे म्हणून आम्हाला नाव द्यायचं आहे, मग तू त्याबद्दल काही आम्हाला जरा सांगू शकशील का. तेव्हा ती म्हणते की काय ना, याच्यातलं ना मला काहीच माहिती नाही आहे, हे जरा तू तुझ्या जिजूंनाच विचारलं तर बरं होईल. काय ना, त्यांना मी यातलं फार काही विचारत नाही, कारण ते माझ्याशी म्हणजे आमच्याशी एवढा काळ आमचं बोलणंही होत नाही, आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे हे असं पुरस्कार वगैरे त्यांना घ्यायला आवडतच नाही, म्हणून मुळात यात जे काय काम करतायत हे कोणाला ते कळूच देत नाहीत. आणि शिवाय मीही त्यांना ते विचारण्याच्या भानगडीत पडले नाही. हां, मला इतकं माहिती आहे की ते गोरगरीब अनाथ लोक ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा लोकांच्या केसेस लढत असतात, त्यांना अगदी फ्री हँडेडली मदत करत असतात. परंतु मला या गोष्टीत मी जास्त खोलात काही शिरलीच नाही, कारण त्यांचं काम आहे ते करतात, आणि शिवाय त्यांनाही हे सगळं जास्त विचारलेलं आवडत नाही, म्हणून मी त्यांना काहीच विचारलेलं नाही आहे. आणि मी तर ठरवलं आहे बाबा की त्यांना जास्त काही विचारायचं नाही, त्यांचं काम त्यांना करू द्यायचं, उगीच कशाला माझी त्याच्यामध्ये अडवणूक.
असं ती मुद्दाम म्हणतच असते. आणि तिला याच्यातलं काहीही माहिती नसतं हे ऐकून अर्णवला भयंकर धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते की खरं तर ना, मलाही आवडेल त्यांना पुरस्कार मिळालेलं, तसं तू हवं तर त्यांच्याशी बोलून घे. आणि हो, तुला माहिती आहे का, त्यांना हे सगळं आवडेल की नाही आवडेल हे माहिती नाही, परंतु तू घे बोलून त्यांच्याशी. आणि मग ती म्हणते की बरं चालेल, चल आता मला निघायला हवं, मी त्यांच्यासाठी कोथिंबीर वडी बनवते आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा मग अर्णवला ते ऐकून धक्काच बसलेला असतो. अर्णव मामाला म्हणतो की मामा, बघितलंस का, अरे काय झालं ते, म्हणजे हिला ताईला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. म्हणजे लग्न झाल्याबद्दल तिला काही त्यांच्याबद्दल माहितीच नाही आहे. लग्न झाल्यापासून तिला याच्यातलं माहिती नाही आहे की माहीत पडू दिलं नाही आहे, असा प्रश्न आता मामाला आणि अर्णव दोघांनाही पडलेला असतो. मामा म्हणतो की हो, अगदी बरोबर, मलाही अर्णव जरा टेन्शनच आलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी नीट आहेत ना, आपण जसं अगदी योग्य दृष्टीने पाहतोय किंवा अंजली पाहते ते असंच सगळं ठीक असलं पाहिजे. कारण ते जे काही बोलतायत करतायत त्याबद्दल जरा शंका उत्पन्न होते. म्हणजे नक्की काय घडतंय, या सगळ्या गोष्टींचे आपल्याला जरा शोध घेतला पाहिजे. ते नक्की कुठे काम करतायत, नक्की काय काम करतायत, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घेतल्या पाहिजेत. आता अर्णव त्या बाबतीत विचार करू लागतो की ताईलाही लग्नापासून काहीच माहिती नाही आहे आणि आपणही त्यांना असं फार काही विचारलेलं नाही किंवा आपल्यात संवाद झालेला नाही, म्हणून त्याला टेन्शन आलेलं असतं. आता काय करावं काय नाही ह्याची काळजी असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुप्रिया ही आता जिथे सामान आणलेलं असतं मिठाई बनवण्यासाठी, तिथे ती पूजा वगैरे करत असते. आणि ती पूजा आणि आरती झाल्यानंतर ती अर्णवला म्हणते की अर्णव, आता हे सामान आहे, आता एक काम कर, तू आता हा नारळ घे आणि नारळ इथे वाढव. तेव्हा आता अर्णवला तो नारळ वाढवायला सांगतो. तेव्हा तो नारळ घेतो आणि ईश्वरीकडे देतो आणि म्हणतो की मिस इंदोर आहे ना, ती हा नारळ वाढवेल. असं म्हटल्याबरोबर आता सुप्रिया त्याच्याकडे आनंदाने बघायला लागते आणि ईश्वरीच्या हातून या सगळ्या गोष्टींचा श्री गणेश करायचा आहे असं अर्णवचं मत असतं. म्हणून अर्णव आता तिथे तिला तो नारळ फोडण्यासाठी म्हणून मान देतो आणि ईश्वरी ही अर्णवकडे आता बघतच राहते. आणि अर्णवने सांगितल्याप्रमाणे ती आता तो नारळ घेते आणि मी फोडू असं विचारते. तेव्हा तो हो असं म्हणतो आणि तिला नारळ फोडायला सांगतो. आणि त्यानंतर सगळेजण मग आता आरती बोलतात आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून ईश्वरी आता तिथे नारळ फोडते आणि सगळेजण मोरया असं जोरात ओरडतात. आणि आता या मिठाई बनवण्याच्या कामाचा श्री गणेशा झालेला असतो. अर्णवही देखील आता खूप आनंदात असतो, कारण किती काही झालं तरी ईश्वरी ही ऑर्डर एन्जॉय करणार, तिला पैसे मिळणार हाच मोटिव्ह असतो. तर इथे जो लावण्याचा गुंड असतो तो तिला रात्रीचा भेटायला येतो आणि म्हणतो की मॅडम, तुम्ही जे काही सगळं सांगितलेलं आहे ते माझ्या लक्षात आलं आहे आणि तुम्ही जे सांगितलं आहे तसं सगळं व्यवस्थित होईल. तिकडे जे काही काम होतं आहे ते पूर्ण होऊ देणार नाही आणि तिकडे सगळं उद्ध्वस्त करून टाकणार, याची जबाबदारी माझी, करतो मी काम, डोंट वरी, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. आणि त्याच वेळेला लावण्या ही आता खूप आनंदात असते आणि लावण्या मनातच म्हणत असते की ईश्वरी, तुला मी सांगितलं होतं परंतु तू ऐकली नाहीस, आता बघ तुझं काय होतं ते. आता तुझी ही 700 मिठाईंची जी बॉक्स ऑर्डर आहे ती कधीही पूर्ण होऊ शकणारच नाही आणि जरी ही ऑर्डर ही पूर्ण होत असली तरीही ती कधीही वेळेवर पोचणारच नाही, याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. त्यामुळे आता तुझी ऑर्डर कशी पूर्ण होते ना, ही लावण्या बघतेच, असं म्हणून ती आता मनातल्या मनातच अगदी सुडानेच ईश्वरीची ऑर्डर पूर्ण होऊ देणार नाही हे तिने आतल्यात ठरवलेलं असतं. आता ही ऑर्डर ईश्वरी कशी पूर्ण करेल आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या अडथळे अडचणी असतील त्यांना ती कशी पार करेल आणि अर्णव ईश्वरीला कशाप्रकारे मदत करेल आणि ते दोघंही पुन्हा एकत्र येतील याच निमित्ताने आणि पुन्हा लावण्याचं जळफळाट, हे सगळं पाहणं हे रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.